आज आपण आहोत श्री गोपाळ पितळे यांच्या घरी आणि हे जुनी वास्तू आहे. किती वर्ष झाली साधारण? याला 100 वर्ष झालेत. हा मठ आहे. मठ आहे, ज्ञान मंदिर मठ म्हणतात. अच्छा. तर नरसिंहाची मूर्ती भुयारातून बाहेर निघाल्यानंतर 300 वर्षानंतर 9व्या पिढीत, त्यानंतरच्या 9व्या पिढीत बाळाभाऊ महाराजांचा अवतार झाला. इसवी सन 1888 ला बालाजीची मूर्ती ज्या वर्षी सापडली जमिनीमधून त्याच वर्षी बाळाभाऊ महाराजांचा जन्म आहे. आणि 42व्या वर्षी 1930 साली त्यांनी काशीला संजीवन समाधी घेतली. तर त्यांनी 1925 साली या ठिकाणी हा ज्ञान मंदिर मठ त्यांनी भक्तांच्या देणगीतून बांधला. अच्छा. आणि या मठाचं वैशिष्ट्य असं की हा दगडी बांधकाम असलेला मठ आहे आणि त्या काळामध्ये सिमेंटचा शोधही लागलेला नव्हता, सगळं चुन्याचं बांधकाम आहे. आणि इथलं वैशिष्ट्य असं की 2.5 फुटाच्या भिंती आहेत आणि वर लोखंडी गर्डर्स आहेत आणि लोखंडी गर्डर्सच्या वर छोटे गर्डर आहेत, त्याच्यावर टीन पत्र आहेत, टीन आहेत लोखंडाचे. आणि आता त्याला पांढरा रंग दिलेला असल्यामुळे ते लक्षात येत नाही. आणि लोखंडी टिनांच्या वर जुन्या पद्धतीचं माळवद आहे. माळवद आहे म्हणजे धाबा. रेती, भुसा, माती, त्या काळातली माती, अशा पद्धतीचं जुना धाब्याचं स्लॅब आहे. धाबा म्हणतात आमच्या मेकर परिसरामध्ये माळवद म्हणतात. आणि त्याच्यावर माडी आहे आणि माडीच्या वरती उतरते टीन आहेत. अच्छा. त्या टिनांचे वैशिष्ट्य असे आहे की त्या काळामध्ये सहसा जनरली कॉलम सिस्टीम प्रचलित नव्हती. बरोबर. ते वरचे जे टीन आहेत माडीवरचे ते सगळे लाकडी कॉलमवर, कैचीवर असे आधारलेले आहेत. अच्छा अच्छा. भिंतींचा आणि टिनाचा संबंध नाही. भिंती नंतर बांधल्या, बरोबर, वरच्या मातीच्या भिंती, परंतु ते टिन त्या लाकडी कॉलमवर आधारलेले आहेत. ह्या वास्तूला ज्ञान मंदिर मठ म्हणतात. ही 5,500 ते 6,000 स्क्वेअर फुटाची वास्तू आहे. जेवढं खाली बांधकाम आहे. आणि त्या मठाच्या एका भागामध्ये आमचं विश्वस्त या नात्यानं राहणं आहे आणि उरलेला जो भाग आहे तर एक सभागृह आहे. त्या सभागृहामध्ये महाराजांच्या मूळ पादुका दर्शनार्थ ठेवलेल्या आहेत. महाराजांचा जन्म मेहकरला आहे. ज्ञान मंदिर मठात मूळ पादुका आहेत आणि महाराजांची समाधी काशीला आहे. 1930 साली महाराजांनी समाधी घेतली. आता 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर त्यांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण होतील. आणि जुन्या पद्धतीचं त्या काळातलं बांधकाम असल्यामुळे आमचाही प्रयत्न त्याच पद्धतीची डागडुजी करून आणि त्याच पद्धतीची दुरुस्ती करून त्याचं मूळ आणि जुनं स्वरूप त्याचं न जाऊ देता, बरोबर, त्याचं ते कसं काय जपणं करता येईल असा आमचा प्रयत्न असतो. छान छान, मस्त. आणि हे तुमची कीर्तनकारांची बाळाभाऊ महाराजांनी अंबळनेरकर महाराजांकडून तुळशीमाळ ग्रहण करून वारकरी दीक्षा घेतली. वारकरी दीक्षा घेतल्यानंतर मेहकरून पंढरपूरची दिंडी सुरू केली. विदर्भातली पहिली दिंडी 1904 साली त्यांनी मेहकरून पंढरपूरला दिंडी सुरू केली आणि वारकरी कीर्तन करण्याची पद्धत सुरू केली. अच्छा. त्यांच्यानंतर आता मी, गोपाल आणि माझा भाऊ प्राध्यापक डॉक्टर श्रीहरी, आमच्या 5व्या पिढीमध्ये सुद्धा आम्ही कीर्तनाची पद्धत आणि कीर्तनाची परंपरा आम्ही सुरू ठेवलेली आहे. 5वी पिढी आहे तुमची? आमची 5वी पिढी कीर्तनाची परंपरेची. तशी नातेसंबंधानं 4थी पिढी. बरोबर. पण बाळाभाऊ महाराजांच्या नंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव दत्तात्रय महाराज गादीवर आले. त्यांच्यापासून म्हणजे संतश्रेष्ठ मुक्ताबाई पासून पुढे प्रवाहित झालेली जी परंपरा आहे, मुक्ताबाईंपासून थेट 27व्या पिढीमध्ये बाळाभाऊ महाराजांचा क्रम लागतो. बरोबर. गुरुपरंपरेच्या नात्याने. आणि बाळाभाऊ महाराजांनी म्हणजे त्यांचं संन्यास दीक्षेनंतर नाव श्वासानंद होतं. त्यांनी 1930 साली काशीला समाधी घेतल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव दत्तात्रय महाराज हा फोटो हे गादीवर आले. परंतु ते वयाच्या 21व्या वर्षी गेले आणि त्यांचा विवाह झालेला नव्हता. त्यांच्यानंतर त्यांचे कनिष्ठ बंधू आमचे आजोबा दिगंबर महाराज गादीवर आले. ते 1995 पर्यंत गादीवर होते. आणि पंढरपूरला 1995 साली पंढरपूरची दिंडी पंढरपूरला पोहोचल्यानंतर त्यांनी पंढरपूरच्या प्रिमायसेस मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला 1995 ला. आणि त्यानंतर माझे वडील वकील होते. 1995 ला ते गेल्यानंतर त्यांनी वकिली सोडून मेहकरला आले. जालन्याला वकिली करत होते, मेहकरला आले आणि नंतर त्यांनी गादी परंपरा सांभाळली. आज ते सांप्रदायिक दौऱ्याच्या निमित्ताने नागपूरला गेलेले आहेत, त्यामुळे तुमची त्यांची भेट होऊ शकली नाही. आणि मला वाटते गेल्या वेळेलाही तुमची त्यांची भेट झाली नाही. तर त्यांचे दौरे सतत शिष्यमंडळींकडे. बाळाभाऊ महाराजांचं तैलचित्र आहे. इथे महाराजांचं बसण्याचं आसन असते
त्यांच्या मागे हे जे बाळाभाऊ महाराजांचं तैलचित्र आहे हे जळगाव खानदेशचा एक प्रतीक सारस्वत म्हणून तरुण मुलगा आहे, दिग्दर्शक आहे सिनेमाचा आणि उत्कृष्ट चित्रकार आहे. त्याने स्वतःच्या हाताने हे हुबेहूब हे छान चित्र रेखाटून अगदी सजीव आहे. इथे सप्रेम भेट म्हणून इथे आणून दिले. फोटो काढल्यासारखं छान. हा फोटो तोच आहे. त्याने तो हुबेहूब स्वतःच्या हाताने तैलचित्र, आर्टिस्ट खूप चांगला. श्वासानंदाय. आणि मग हे काय असतं? नाही, हे इथे 300 वर्षांपूर्वी संत मंगळनाथ महाराज म्हणून संत होऊन गेलेत. हां. तर त्यांच्यावर बाळाभाऊ महाराजांची श्रद्धा होती. अच्छा. त्यांची इच्छा होती की ज्ञान मंदिरामध्ये त्यांचं स्थान असावं. बरं. म्हणून मग मंगळनाथ महाराजांचा मुखवटा आहे हा. त्यांच्या इच्छेनुसार मंगळनाथ महाराजांचा मुखवटा स्थापन केला. त्यांच्याही बाळाभाऊ महाराजांच्याही 150 वर्ष आधी होऊन गेलेले आहेत. बरं. आणि तो जो आहे तो नरसिंह जयंतीच्या दिवशीचा पोशाख आहे. नरसिंह जयंतीच्या दिवशी देवाला असा पोशाख केला जातो. पूर्ण म्हणजे सालंकृत असा हा, सालंकृत पोशाख असतो. सगळे दागिने वगैरे असं घालून छान. हा जो फोटो आहे मधला हा खूप वैशिष्ट्यपूर्ण फोटो आहे. या फोटोचं वैशिष्ट्य असं आहे की बाळाभाऊ महाराज हे इकडे बाळाभाऊ महाराज बसलेले आहेत आणि बाळाभाऊ महाराजांचे गुरु आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराज, नाव्याला समाधी आहे त्यांची जालन्याजवळ, ते बसलेले आहेत पलीकडे. आणि दोघांच्या मध्ये म्हणजे रंगनाथ महाराजांना 2 शिष्य होते, सदानंद महाराज आणि बाळाभाऊ महाराज. सदानंद महाराज दोघांच्या मध्यभागी बसलेले आहेत. परंतु त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते फोटोमध्ये येत नव्हते आणि त्यांच्या अंगाची सावली पडत नव्हती. ते मध्ये बसलेले असल्यामुळे बाळाभाऊ महाराजांनी अशी हाताने मांडी अशी आखडून धरलेली आहे. एक मनुष्य मध्ये बसेल एवढी जागा रिकामी आहे. ते त्यावेळेला प्रत्यक्षात बसलेले आहे पण ते फोटोमध्ये आलेले नाहीत. त्याची मूळ प्रत आमच्याजवळ आहे. त्याची एक वैशिष्ट्यपूर्ण फोटो असल्यामुळे एनलार्ज करून इथे तो फोटो लावलेला आहे. बाळाभाऊ महाराजांनी संन्यास दीक्षा घेण्यापूर्वीचा फोटो आहे. आणि त्यांचे जे गुरु होते रंगनाथ महाराज नावा, त्यांच्या समाधी मंदिराचे फोटो आहेत. त्यांना समाधी घेऊन आता 109 वर्ष झाले. आणि आपण बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकरच्या नरसिंह मंदिरामध्ये आहोत. हे जगातलं जे 11 पौराणिक नरसिंह स्थान आहेत त्यातलं हे 6वं स्थान आहे. पहिलं स्थान हे पाकिस्तानमध्ये मुलतानला आहे. उरलेली 10 भारतात आहे, त्यातलं हे 6वं स्थान आहे. आणि भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायाच्या महात्म्यामध्ये मेहकरच्या शारंगधर, नरसिंह आणि मेखलातीर्थ हे 3 उल्लेख येतात. म्हणजे या 3ही गोष्टी या पुराण प्रसिद्ध आणि प्राचीन आहेत. इथल्या नृसिंह स्थानाचं वैशिष्ट्य असं आहे की इथल्या नृसिंहाला प्रल्हाद वरद लक्ष्मी नृसिंह म्हणतात. म्हणजे हे अवतार झाल्यानंतर हिरण्यकश्यपूचं पोट फाडून हिरण्यकश्यपूचा नायनाट झालेला आहे. परंतु उग्र आणि क्रोधाविष्ट स्वरूप असल्यामुळे हिरण्यकश्यपू मांडीवरच आहे. मात्र भक्त प्रल्हादांनी नंतर स्तुती केल्यामुळे त्या स्तुतीमुळे भगवान नरसिंह बऱ्यापैकी शांत झालेले आहेत आणि प्रल्हादाला वर कृपा करून प्रल्हादाला वर देण्याच्या अवस्थेपर्यंत चर्येवरचे भाव बदललेले आहेत. आणि त्यामुळे मांडीवर हिरण्यकश्यपूचं धड तसंच आहे, पोटही पोटात दाबलं, बोटही पोटातच आहेत, परंतु चेहऱ्यावरचे भाव शांत होऊन प्रल्हादाकडे कृपादृष्टीनं पाहण्यासारखी चर्या झालेली आहे. त्यामुळे इथल्या नरसिंहाला प्रल्हाद वरद लक्ष्मी नरसिंह असं म्हणतात. नरहरी शामराज महाराज की जय. जय. खूप छान माहिती दिली. धन्यवाद. आणि आईंना आम्ही आज मुद्दाम घेऊन आलेलो आहोत कारण आमचं कुलदैवत आहे नरसिंहाचं. आणि हे सगळं जे अवघड हे होतं त्यांनी तो खूप छान हे केलं, सगळे पार पाडलं बरं का. उलट ती एक तपश्चर्या झाली. तपश्चर्या झाली. खरं आहे, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. खूप छान, मस्त. त्या 4-8 दिवसामध्ये तुमचा नंबर सेव्ह करायचा मी विसरलो. अशी प्रसन्न मूर्ती आहे नरसिंहाची. आणि ही हे आहे काळ्या ह्याच्यातली म्हणजे शाळीग्राम आहे ना. म्हणजे दोघांच्या नावाने उद्या अभिषेक करू. हो हो उद्या म्हणा म्हणजे हो हो.
कराड जवळ आहे ना ते. वडील असताना आमच्या मुली अच्छा, इस्लामपूर जवळ आहे ते. इस्लाम असं जमिनीच्या खाली म्हणजे जवळजवळ 20 फूट खाली जावं लागते. घुग्याला तिथे मूर्ती आहे. आणि गंमत म्हणजे कृष्णेचा काठ आहे आणि पूर आल्यानंतर खालून पाणी झिरपते. तर गाभाऱ्यामध्ये कधी कधी एवढं पाणी असतं कृष्णेचं पात्र मोठं दिसतं ना बापरे. आणि तिथले जे विश्वस्त आहेत तिथे अशी सोय आहे, मंदिराच्या वरच्या बाजूला तिथे गेल्या त्यावेळेला बरोबर सूर्यग्रहणी खाली गाव आहे. तिथले विश्वस्त येतात नेहमी. किल्लेवाला मंदिर आहे. झाले ना. मूर्तीला 450 वर्ष झाले. हा, पण ज्या जुन्या वाड्यामध्ये मूर्ती ठेवलेली होती तो वाडा नंतर जीर्ण झाला. मग मूर्ती जशीच्या तशी ठेवून उरलेला वाडा पडला. मग तो 150 वर्षांपूर्वी बाळाभाऊ महाराजांच्या वडिलांच्या काळात तो नवीन बांधला. तर त्याचं तेव्हापासून आता तरी ह्याही बांधकामाला 150 वर्ष झाले. 150. आणि हा पॅटर्न त्यावेळेसचा आहे जुना. हो हो. या तुळया खांब, हा हा, गर्डर मध्ये खांब, हे सगळं त्यावेळेस तर 150 वर्षापूर्वीचं पॅटर्न आहे. बरोबर. आणि अनायासे विषय निघला. हा. ही जी या गाभाऱ्याला लावलेली जी लाकडी महिरप. चौकट आहे, हा, चौकट. हा ही चौकट पेशव्यांच्या काळातली आहे. हा. आणि ही पेशव्यांनी देवाला नरसिंहाला भेट भेट म्हणून दिली आहे. अच्छा. त्यावेळेस पासून ती चौकट आहे. कारण ती ते टिपिकल ते जे महिरप जी आहे ना, हा, महिरप. ती पेशवेकालीन वाटतं ते. हा, छान आहे. तर त्याला आम्ही फक्त रंगरंगोटी करून आम्ही ते मेंटेन ठेवतो. हो हो हो. त्या पेशव्यांच्या काळातली आठवण आहे. आहे ना. खूप छान, मस्त. आणि खूप प्रसन्न आहे देवाचं. पेशव्यांच्या काळात 1818ला पेशवाई बुडाली. बरोबर. त्यापूर्वी पेशवे इथे दर्शनाला आले होते. त्याचं ते प्रमाण आहे. प्रमाणे. अच्छा. हा हा, म्हणजे ती आठवण आहे. बरोबर, छान आहे. आणि अजून एक इथली आख्यायिका दुसरी अशी आहे, सोबत आहेत. आणि ही एक आख्यायिका नवीन समजली की देऊळगाव राजाला जे बालाजी मंदिर आहे, त्या बालाजी मंदिराच्या रेकॉर्ड मधून गेल्या वर्षी एक माहिती अशी मिळाली की ती बालाजीची मूर्ती तिथल्या नदीमध्ये ज्यांना सापडली पूर्वी 300-350 वर्षांपूर्वी, बर, ते गृहस्थ मदन दरमदन करत मेहकरून देऊळगाव राजाला गेले होते. आणि त्यावेळेला त्यांनी मेहकरच्या नरसिंह मंदिरात मुक्काम केला होता, असं त्यांच्या त्या जुन्या बखरीमध्ये डायरीमध्ये ती नोंद आहे. अच्छा. ती त्यांच्या संस्थांच्या रेकॉर्डला सापडली आणि ती त्यांनी आम्हाला पुरवठी सांगितली. अरे वा. एक नवीन इतिहासातला एक म्हणून धागा जोडला गेला आहे कसं. बरोबर, छान छान, मस्त. माझं आवडतं मंदिर आहे हे.